ओके. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आपल्या कॅपिटल मार्केटमध्ये बेसिकली काय तुमचं स्वागत आहे. तर आज बेसिकली आपण व्हिडिओ बनवणार आहोत. सो मेजरली आज मार्केटमध्ये जर तुम्ही चेकआउट केलं 28/12/2023 ला, तर सगळ्यात जास्त मोठी रॅली आपल्याला दिसत आहे ती म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट. सो निफ्टी पीएससी आणि निफ्टी सीपी. सो मेजरली काय झालेलं आहे ते 2.4 आणि 2.2 च्या आसपास काय झालेलं त्याच्यामध्ये गेन झालेलं आहे. म्हणजे आज पीएससी सेक्टरमध्ये काय दिसत आहे, चांगली मार्केटमध्ये रॅली आलेली दिसत आहे. ह्याचं मेजर रिझन जर तुम्ही चेकआउट केलं, जर तुम्ही मार्केटचा कॅश फ्लो बघितला, सो एफ आय चा डाटा जर तुम्ही बघितला, तर आज मार्केटमध्ये नियर अबाउट 4,000 करोडच्या आसपास मध्ये इनफ्लो झालेला आहे आणि डीआयने पण नियर अबाउट 136 करोड काय केलेले आहेत मार्केटमध्ये पुट केलेले. सो एफ आय आय इज बुलिश बेसिकली, आणि त्याचं रिएक्शन आज आपल्याला पीएससी सेक्टरमध्ये काय होत असताना दिसतं. सो मेजरली आज जर कुठला इंडेक्सेस बेसिकली गेन मध्ये असेल मेजरली, तो म्हणजे बेसिकली 2.4% आणि 2.2%. सो निफ्टी पीएससी आणि निफ्टी सीपी. तर हे जे स्टॉक आहेत किंवा हा जो सेक्टर आहे तो मल्टी इयर मध्ये ब्रेकआउट होताना आपल्याला दिसत आहे. सो मल्टी इयर ब्रेकआउट म्हणजे बेसिकली काय, सो लेट्स आपण चेकआउट केलं, इफ निफ्टी पीएससी टाकला पीएससी, तर तुम्हाला ती टाइम फ्रेम कन्वर्ट करायची आहे इन टर्म्स ऑफ मंथ. सो 12 मंथच्या टाइम फ्रेम मध्ये काय केलेलं आहे मी चार्ट कन्वर्ट केला आणि हा चार्ट तुम्हाला दिसत आहे बेसिकली की निफ्टी पीएससी ने काय केलेलं आहे, स्ट्रॉंग ब्रेकआउट काय केलेलं आहे दिलेलं आहे. सो जर मी कन्सिडर केली लेवल 1 जानेवारी 2008 ची लेवल आहे आणि ती होती 4,000. जस्ट मेजर करतो, थोडंसं मोठं करतो. ठीक आहे. सो 2008चा ब्रेकआउट दिलेला आहे निफ्टी पीएससी सेक्टरमध्ये आणि त्याला बेसिकली दिसत आहे तुम्हाला 4,687 रुपये ही त्याची काय होती लेवल होती आणि ती ह्या सेशनमध्ये म्हणजे बेसिकली ह्या वर्षामध्ये काय केलेलं आहे. सो लेट्स कन्वर्ट दिस चार्ट इन टू 6 मंथ. अजून तुम्हाला चांगली प्रकारे काय ते क्लिअर आहे. सो हा जो ब्रेकआउट झालेला आहे तो बेसिकली ब्रेकआउट झाला होता जानेवारी 2023 टू 6 मंथचा आहे. करेक्ट. सो पाहिलं तर नियर अबाउट 6 मंथ मध्ये जानेवारी 2023 मध्ये काय केलं तो ब्रेकआउट झाला. ती कन्वर्ट करायची आहे तुम्हाला 3 मंथ्स मध्ये. सो क्लिअरली दिसते की मागच्या 3 मंथ मध्ये म्हणजे मागच्या 3 क्वार्टर मध्ये पीएससी सेक्टर हा चांगल्या प्रकारे परफॉर्म करताना दिसत आहे आफ्टर द ब्रेकआउट. म्हणजे ही जी लेवल आहे ती लेवल काय होत आहे, तुटलेली आहे, ब्रेकआउट दिलेले अपसाईडला, तिथून तो चांगला परफॉर्म करत आहे मागच्या 3 मंथ मध्ये. नाव कन्वर्ट इन टू 1 मंथ. सो दिस इज द बेसिक. सो इथे दिसतंय की जर मंथ मध्ये आपण कन्वर्ट केलं तर कुठल्या मंथ मध्ये त्यानं ब्रेकआउट दिलं होतं. सो 2 मे महिन्यामध्ये त्याने केलं होतं चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दिलं आणि तिथून तुम्हाला कंटिन्युअस मार्केटमध्ये अप ट्रेंड दिसत आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये थोडंसं साईडवेज, सप्टेंबरमध्ये रॅली, ऑक्टोबरमध्ये साईडवेज, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुफान रॅली त्याच्यामध्ये येताना दिसत आहे. So can we say, according to this data, FII ची इन्क्रिमेंट बेसिकली पीएससी सेक्टरमध्ये होताना दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बेसिकली, जर सेक्टरमध्ये ब्रेकआउट झालेला असेल तर बेसिकली आपल्याला त्या स्टॉकमध्ये पण ब्रेकआउट होताना दिसतो. कॅन वी गॅदर दिस अपॉर्च्युनिटी और ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी टू सच अ स्टॉक विच हॅव अ मल्टी इयर्स ब्रेकआउट, किंवा बेसिकली असं म्हणते त्याच्यामध्ये आपल्याला एक स्विंग ट्रेडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. तर डेफिनेटली काय होणार आहे, तुम्हाला तिथे स्विंग ट्रेडची अपॉर्च्युनिटी भेटणार. सो लेट्स चेक. जर तुम्ही चेक केलं तर पीएससी सेक्टरमध्ये मोस्टली करून ह्या कंपन्या येतात, जनरल इन्शुरन्स, एनएचपीसी, एनएमडीसी, नॅशनल. तर ह्यातल्या काही ज्या कंपन्या आहेत पीएससी, एनटीपीसी, त्या बेसिकली काय करत, मल्टी इयर म्हणण्यापेक्षा समवॉट हाऊ इयरच्या काय आहेत बेसिकली ब्रेकआउट. सो जर आपण
चेक केला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा कन्वर्ट दिस चार्ट इन टू 12 मंथ्स. पहा, तर क्लिअरिटी काय होत असतं बेसिकली तुम्हाला चांगल्या प्रकारे. ह्या इयरमध्ये जनरल इन्शुरन्सने एक चांगली मोठी कॅन्डल दिलेली आहे. फ्रॉम अ प्राइस रुपीज ऑफ 188 ओपनिंग प्राइस, तर आज बेसिकली जर पाहिलं तर 180 आणि तो ट्रेड करत आहे 313. सो आफ्टर दोन्ही 36 नियर अबाउट 70% मध्ये त्याच्यामध्ये गेन झालेला आहे इन इयर. बट जर चेक केलं तुम्ही 1 जानेवारी 2019 ला त्याचा हाय पॉईंट होता नियर अबाउट 332 रुपये. सो तो नियर अबाउट आलेला आहे 2019 इयर ब्रेकआउटच्या जवळ. सो मी काय केलेलं आहे त्याला लॉक केलेलं आहे. कन्वर्ट दिस ग्राफ इनटू 6 मंथ. ओके, बिग कॅन्डल 6 मध्ये चांगलं परफॉर्म केलेलं आहे. 3 मंथ मध्ये अजून चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे. मंथच्या चार्ट मध्ये लेट्स चेक आउट करूया. सो मंथच्या चार्ट मध्ये आपल्याला दिसत आहे की कुठंतरी एक काय येताना दिसत आहे, आपल्याला रेजिस्टन्स येताना दिसत आहे. म्हणजे डिसेंबर मंथ मध्ये तो बेसिकली काय राहिलेला आहे, साइडवेज. तर साइडवेज राहिलेला आहे याचा अर्थ रेजिस्टन्स क्रिएट करत आहे, हे आपल्याला काय होतं याच्यातून दिसून येतं. बट सम व्हॉट हाऊ द प्राइस इज नियरली ट्रेडिंग नियर अबाउट दिस 334च्या तुम्हाला आसपास ट्रेड करताना दिसत आहे. आणि ती जर लेवल इफ द स्ट्रॉंग बायर आले आणि त्यांनी ती जर लेवल तोडली तर मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगली रॅली येताना बेसिकली काय करू शकते, दिसू शकते. का? कारण की जर व्हॉल्यूम जनरेशन बघितलं तुम्ही, व्हॉल्यूम क्रिएशन बिफोर द रॅली, तर तुम्हाला कॅन्डल स्ट्रॉंग दिसत आहेत आणि व्हॉल्यूम पण बेसिकली स्ट्रॉंग दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा माझ्यासाठी काय असणार आहे, एक चांगल्या स्विंग ट्रेडसाठी काय असणार आहे, स्टॉक असणार. का? कारण की पीएससी सेक्टर बुलिश आहे, तर त्याच्या स्टॉकमध्ये पण काय असणार आहे, बुलिशनेस असणार आहे. सो जनरल इन्शुरन्स हा काय असणार आहे माझ्यासाठी एक चांगलं स्टॉक असणार आहे, ऑनलाईन असणार. सो मी त्याला काय करेल, अलार्म लावून किंवा मी त्याला काय करेल, बेसिकली लेवलला काय करेल, जज करेल. सो सेम थिंग जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा एक माझा स्टॉक आहे. दुसरा आहे तो बेसिकली पाहायला गेले तर कन्वर्ट दिस चार्ट इनटू 12 मंथ्स, तो म्हणजे नॅशनल द न्यू इंडिया इन्शुरन्स. सो हे दोन्ही पण काय बेसिकली पीएससी सेक्टर मधल्या कंपन्या आहेत आणि इन्शुरन्स मध्ये काय करतात, बेसिकली काम करतात. तर त्यातली मी काय केलेली आहे, बेसिकली एकच घेतलेली आहे. आता आपण जाणार आहोत पुढे मेटल सेक्टरमध्ये, तो म्हणजे एनएमडीसी, नॅशनल ॲल्युमिनियम ऑर सेल्स. सो ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 12 मंथच्या चार्टमध्ये तो नियर अबाउट 2011च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे, जी व्हॅल्यू होती 2011. सो 2011 इयर ब्रेकआउट लेवल, हे तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. लॉंग दिस सेगमेंट. तर 2021चा जो हायर पॉईंट होता त्याला ब्रेकआउट दिलेला आहे 166 ला, आणि तिथून ती प्राइस काय केली, वरती गेली. सो कन्वर्ट दिस चार्ट इनटू 6 मंथ. ओके, चांगला परफॉर्म करत आहे ह्याच मंथ, ह्या 6 मंथ मध्ये त्याने ब्रेकआउट दिले. कन्वर्ट दिस चार्ट इनटू 3 मंथ्स. मागच्या 3 महिन्यामध्येच काय केलेलं आहे, त्यानं ब्रेकआउट दिलेला आहे. कन्वर्ट दिस चार्ट इनटू 1 मंथ. आणि नोव्हेंबर मध्ये त्याने काय केलं तर ब्रेकआउट दिला. कुठला ब्रेकआउट दिला होता बेसिकली, तर तो ब्रेकआउट होता 2021चा. नाव आय एम वेटिंग की तो काय करेल 2011चा काय करेल, ब्रेकआउट देईल आणि तिथून काय करेल, तो चांगली रॅली अपसाईडला देईल. म्हणजे बेसिकली एनएमडीसी पण काय राहणार आहे माझ्या रडारवर असणार. सो कन्वर्ट चार्ट केलेला आहे मी 1 डे.
सो 217 ही बेसिकली लेवल आहे, ती लेवल आहे माझी 2011चा ब्रेकआउट. हमारे 2011चा ब्रेकआउट. सो कन्वर्ट 2011ची लेवल प्राइस आहे 217. करेक्ट. आता पहा, जेव्हा त्याला 2011चा 21चा ब्रेकआउट दिला होता, तिथून तुम्हाला दिसते की रॅली काय झालेली आहे, अपवर्ड मध्ये आली. म्हणजे नियर अबाउट जर चेक केलं 2021ला इथं ब्रेकआउट दिलेला आहे, तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो जर चेक करायचा असेल तर बेसिकली तो त्या इयरमध्ये तो किती लोला गेला होता, तिथं काय करते तुम्हाला जस्ट मार्क करायचं. आणि जर चेकआउट केलं तर अपसाईड त्याची पॉसिबिलिटी असते 1:1 रेशो. सो चेक केलं तर 1:2. म्हणजे समजा जर इफ आय एंटर इन 2021च्या ब्रेकआउटला जर मी एंट्री घेतली असते तर माझं बेसिकली टार्गेट राहिलं असतं नियर अबाउट दिस. आणि 2011चा सो मल्टी इयर ब्रेकआउट आहे. म्हणजे साधारण जर तुम्ही चेक केलं 23 सालाला 10 इयरचा ब्रेकआउट झाला तर त्याच्यामध्ये बुल्स किती स्ट्रॉंगली काय करतील, ऍक्टिव्हिटी होती. तर हे दोन स्टॉक होते, एक होता NMDC, दुसरा होता जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. सो हे दोन्ही स्टॉक बेसिकली एक मल्टी इयर ब्रेकआउट दिलेला आहे, दुसरा मल्टी इयर ब्रेकआउट देण्याच्या तयारीला आहे. सो असे स्टॉक तुम्हाला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहे, कम्पेअर करून FI डाटा काय आहे, कुठला सेक्टर स्ट्रॉंग परफॉर्म करत आहे आणि त्या स्टॉक सेक्टरमधल्या कंपनी. सो बेसिकली ह्या कंपन्या तुम्हाला काय करायच्या, रडारवर बेसिकली ठेवायच्या आहे. सो असेच तुम्हाला काय करतील, नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन स्ट्रॅटर्जी, नवीन नवीन पॅटर्न्स मी तुम्हाला घेत जाईल. सो लाईक आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू आणि गुड नाईट.